नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. खरं सांगायचं ना तर ज्येष्ठातच महाराष्ट्राला आषाढाचे वेध लागलेले असतात आणि त्याच्याही आधी हिंदू समाजाच्या एकात्मतेचं दर्शन असलेल्या आषाढी वारीची तयारी आणि तिचं व्यवस्थापन सुरूही झालेलं असतं. आता किती आधी विचाराल तर अगदी चैत्रापासूनच. कारण आषाढी वारीसाठी केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश यांच्यासारख्या शेजारच्या राज्यातूनही आणि आता आता तर अगदी परदेशातून सुद्धा मोठ्या संख्येने भाविक येतात आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थापन फार आधीपासून सुरू होतं. आणि भाविक किती येत असतील तर ही संख्या जवळपास 20 लाख असावी. आता यावर्षी किती आहेत ते लवकरच आपल्याला वृत्तपत्रातनं कळेलच. वारकरी संप्रदायात वारी हे केवळ 1 वर्ष करायचं व्रत नाहीये, तर निरंतर करण्याची साधन आहे. भक्तीचा अखंड अक्षुण्ण असा प्रवास आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अभंगांमध्ये ह्याच अर्थाने वारी शब्दाचा वापर केलाय. आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून येते. संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून येते. पैठणची संत एकनाथ महाराजांची, त्र्यंबकेश्वरची संत निवृत्तीनाथ महाराजांची, सासवडची संत सोपानदेव महाराजांची आणि मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाई महाराजांची पालखी ह्या आणि इतर अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागतात. वारीचा इतिहास पाहिला तर शिलालेखात उल्लेख सापडतो तो 1237 मधला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 16 खांबी मंडपाच्या एका तुळईवर होयसळ राजवटीतला एक शिलालेख आढळतो. ह्या शिलालेखात बारी म्हणजेच वारी असा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ असा की वारी 1000 वर्षांहून जास्त काळापासून अस्तित्वात आहे. आता ह्या शिलालेखाची माहिती मी तर नुसती वाचलेली आहे, पण आपल्यापैकी कोणी जर का पंढरपूरला हा शिलालेख पाहिला असेल तर तसं अवश्य कॉमेंट्समध्ये लिहा. संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज स्वतः सुमारे 750 वर्षांपूर्वी ज्येष्ठ वद्य अष्टमीला पंढरपूरला जाण्यासाठी निघाले होते. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी असं त्यांनी लिहून ठेवलंय. त्यांच्याही आधी त्यांचे दोन्हीकडचे आजी आजोबा वारीला जात असत असा उल्लेख आहे. आणि त्यांच्या वडिलांच्या म्हणजे विठ्ठलपंतांच्या घराण्यात तर अनेक पिढ्या वारीला जात असत. संत तुकाराम महाराज वारीला जायचे, त्यांचे वडीलही जायचे. वारीत पालखी सोहळ्याची सुरुवात तुकाराम महाराजांचे सुपुत्र संत नारायण महाराज देहूकर यांनी केली. संत नामदेवांच्याही आधीच्या अनेक पिढ्या वारीला जात असत. एकूणच महाराष्ट्रात 1000 वर्षांहून जास्त काळापासून भाविक वारीला जात आहेत असं लक्षात येतं. वारी कशी असते तर वारीमध्ये अनेक लहान मोठ्या दिंड्या असतात. दिंडी म्हणजे ध्वज किंवा पताका. वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवी पताका असते म्हणून ही दिंडी. दिंडीमध्ये साधारणपणे एकाच गावातल्या किंवा एकाच गुरुपरंपरेतल्या वारकऱ्यांचा समूह असतो. प्रत्येक दिंडीत नेतृत्व करणारा एक दिंडी प्रमुख किंवा फडप्रमुख असतो. त्यांच्या मदतीला व्यवस्थापन पाहणारे कारभारी असतात. शिस्त राखणारे चोपदार आणि अभंग कीर्तनाचं नेतृत्व करणारे विणेकरी असतात. सर्वात पुढे ध्वजधारक झेंडेकरी असतात. त्यांच्यानंतर विणेकरी, त्यांच्या मागे मृदंग आणि पखवाज वादक आणि त्यांच्या सभोवती टाळ वाजवणारे टाळकरी चालतात. महिला वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा पाण्याची कळशी घेऊन चालतात. प्रत्येक नोंदणीकृत दिंडीला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो आणि पालखीच्या रथापुढे किंवा मागे चालण्याचं त्यांचं स्थान ठरलेलं असतं. हा क्रम संपूर्ण वारी दरम्यान काटेकोरपणे पाळला जातो. म्हणूनच लाखो लोकांच्या गर्दीतही एक सुसूत्रता आणि शिस्त टिकून राहते. एक विशेष नवलाची गोष्ट माझ्या वाचनात आली ती म्हणजे दिंडीतल्या वारकऱ्यांची चालण्याची जागा पिढ्यानपिढ्या निश्चित असते.
5 ते 7 पिढ्यांपूर्वी एखाद्या वारकऱ्याचे पूर्वज ज्या जागेवर चालले असतील त्यांचा वारस आजच्या काळातही त्याच निश्चित केलेल्या ओळीत चालतो. हे अजूनही असंच असतं का, हे देखील वारीला जाऊन आलेल्या लोकांनी कॉमेंटमध्ये सांगा. वारीविषयी अनेक संतांनी अनेक अभंगात लिहून ठेवले. संत ज्ञानेश्वर वारीचं वर्णन असं करतात: उंच पताका झळकती, टाळ मृदंग वाजती, आनंदे प्रेमे गर्जती, भद्र जाती विठ्ठलाचे. आले हरीचे विनट, वीर विठ्ठलाचे सुभट, भेणे जाहले दिप्पट, पळती थाट दोषांचे. विनटचा अर्थ आहे प्रीती, आवड, आणि सुभट म्हणजे मोठं, भव्य, चांगलं, सुरेख, शूर. ह्या ओळींमध्ये आणखी एक वेगळा शब्द आढळतो, तो म्हणजे दिप्पट. दिप्पट म्हणजे दिक अधिक पट असावं, दिशांचा पट, दश दिशा. म्हणजेच इथे माऊली म्हणतायत की हरीच्या भक्तीने नटलेले, हरीच्या प्रीतीत रमलेले विठ्ठलाचे अतिशय शूर असे वीर आलेले पाहून दोषांचे समुदाय दश दिशेला पळून गेले. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे, विजयाचा उत्सव आहे. विजय कुणाचा? तर अर्थातच विठ्ठल आणि त्याच्या शूरवीर भक्तांचा. पुढे माऊली म्हणतात: तुलसी माला कंठी, गोपी चंदनाच्या ओटी, सहस्र विघ्ने लक्ष कोटी, 12 वाटा पळताती. सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या. ज्यांच्या हृदयात कृष्ण आहे त्यांच्या मनात शांती क्षमा असणारच. सहस्रनामाचे हातीएर, शंख चक्राचे शृंगार, अतिबळ वैराग्याचे थोर, केला मार षड्वर्गा. ऐसे एकांग वीर, विठ्ठल रायाचे डिंगर, बाप रखुमा देवी वर, तीही निर्धारी जोडीला. डिंगर म्हणजे मूल, बालक, लेकरू किंवा दास, नोकर. माऊली सांगतायत अशा शूर भक्तांनी विठ्ठलाला निर्धाराने आपलंसं करून घेतलंय. वारकरी कसा असावा, भक्त कसा असावा, हेच माऊली या वर्णनातून आपल्याला सांगून जातात. सध्या आपण सगळेच म्हणजे वारीला गेलेले आणि तुमच्या माझ्यासारखे घरी बसून वारीविषयी वाचणारे लोक भक्ती रंगात रंगलोत. वारी, वारकऱ्यांना असलेली विठ्ठलाची ओढ, पावसा पाण्याची तमा न बाळगता मैलोन मैल चालणं, सारच विलक्षण आहे. बरं, ह्यावर कोणत्या एका संस्थेचं नियंत्रण आहे म्हणावं तर तसंही नाही. स्वयंशिस्त आणि परस्पर सहकार्यावर चालणारा हा सोहळा व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासकांसाठी एक आदर्श केस स्टडी बनलाय. इतकंच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने ह्या अनोख्या परंपरेला जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.